नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 4.5चा क्वेश्चन नंबर 4 आज आपण घेणार आहोत 5 आणि 6. तर आपण मागच्या पार्टमध्ये 1 to 3 हे 3 क्वेश्चन्स आपण घेतले. चला तर मग 4 नंबरचा क्वेश्चन पाहूया. इफ इन ब्रॅकेट a प्लस b प्लस c ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट a मायनस b प्लस c ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर शो दॅट ए बी सी आर इन अ कंटिन्यू प्रोपेशन्स. आता ही जी दिलेली आहे ही लेफ्ट हँड साईड आहे, ही जी दिली आहे ती राईट हँड साईड आहे. तर आपण जे गिवन आहे ते इथे लिहून घेतलेलं आहे. आणि आता ह्या ब्रॅकेटमध्ये a प्लस सी घेऊन प्लस बी हा बाहेर काढून घेतला आहे. इथे पण a प्लस सी घेऊन हे सेम साईनचे आपण एका याच्यात घेतलेत आणि मायनस बी हा बाहेर काढून घेतला. इक्वल टू राईट हँड साईड आपण ॲज इट इज लिहून घेतलेली आहे. आता हे जे आलं आहे तर ह्या ब्रॅकेटने याला काय करायचं आहे, आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मग a प्लस सी हा ॲज इट इज येईल, परत याने याला मल्टिप्लाय केल्यावर इथे a प्लस सी ॲज इट इज येईल, हा प्लस बी ॲज इट इज येईल. नंतर परत या a प्लस बीने ए सीला मल्टिप्लाय केलं तर ए बी इंटू ए प्लस सी येईल प्लस. आता ह्या a प्लस सीने ह्या मायनस बीला आपण मल्टिप्लाय करून घेतला आहे प्लस हा आपला प्लस बी आला आहे. प्लस बीने नंतर ह्या मायनस बीला मल्टिप्लाय केला आहे. म्हणजे आपण जी लेफ्ट हँड साईड होती ती ह्या ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे. देन राईट साईड ही ॲज इट इज आपण इथे लिहून घेतलेली आहे. समजलं? ठीक आहे. म्हणजे ए प्लस सी इंटू ए प्लस सी प्लस बी, मग प्लस बीने ए प्लस सीला मल्टिप्लाय केलं, परत इथे प्लस येतो. मग ह्या ए सीने ह्या मायनस बीला, ह्या प्लस बीने ह्या मायनस बीला इथे मल्टिप्लाय केलं आणि राईट हँड साईड आपण इथे लिहून घेतलेली आहे. समजलं सर्वांना? आता आपण खाली घेऊया. आता ह्या दोघांना जर मल्टिप्लाय केलं तर याचा स्क्वेअर येईल, ए प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर ह्या दोघांचा. ओके. हा प्लस बी इंटू ए प्लस सी हा ॲज इट इज येईल आणि इथे येईल हा मायनस बी इंटू ए प्लस सी, म्हणजे मायनस बी इंटू ए प्लस सी इथे आला आणि मायनस बी हा आपला इथे आला. म्हणजे हा बी आणि हा बी इंटू केल्यावर याचा स्क्वेअर येतो आणि हा मायनस येईल. एक मायनस आहे, एक प्लस साईन असल्यामुळे हा इथे मायनस बी येतो. राईट हँड साईड आपण ॲज इट इज इथे राईट करून घेतली. आता इथे डिफरंट साईन आहेत पण टर्म सेम आहेत म्हणून आपण त्या कॅन्सल करून घेतल्या. इथे प्लस बी आहे, इथे मायनस बीच्या ह्या टर्म आहेत त्या आपण कॅन्सल केल्या. मग आता आपलं राहतं काय, इन ब्रॅकेट ए प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर हा मायनस बी स्क्वेअर इक्वल टू राईट हँड साईड काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता ह्याला आपला कोणता फॉर्म्युला अप्लाय होतो, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय होतो. फक्त एवढ्या टर्मसाठी तर आपण तो इथे लिहून घेतला आहे आणि हा मायनस बी ॲज इट इज इथे आपण घेतला आहे. इक्वल टू राईट हँड साईड काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ओके. हे इथेपर्यंत लक्षात आलं. हा आपला जो आहे तो काय आहे, फॉर्म्युला आहे, तो आपण ह्या ब्रॅकेटसाठी वापरलेला आहे. आता बघा, ही लेफ्ट हँड साईड आहे, ही राईट हँड साईड आहे. आता इथला ए स्क्वेअर हा ए स्क्वेअर कॅन्सल होतील, इथला सी स्क्वेअर कॅन्सल होतील. यांचे दोघांचे साईन डिफरंट आहे म्हणून तो राहिला. मग इथे काय राहतं 2, देअरफॉर 2ac मायनस बी स्क्वेअर इक्वल टू इथे पण हा प्लस बी स्क्वेअर राहतोय, पॉझिटिव्ह आहे तो. मग इथे येईल प्लस देअरफॉर 2ac इक्वल टू हा इकडचा मायनस आहे तो इकडे जाताना प्लस होईल, म्हणजे हा बी स्क्वेअर प्लस हा येईल इथे बी स्क्वेअर. मग इक्वल्स टू इथे काय येईल, देअरफॉर 2ac इक्वल टू इथे 2b स्क्वेअर येईल. हा 2 कट होऊन जाईल. इथे राहतं काय फक्त ac इक्वल टू बी स्क्वेअर. आलं लक्षात सर्वांच्या? मग देअरफॉर ए बी सी आर इन अ कंटिन्यू प्रोपेशन्स. आलं लक्षात सर्वांच्या? बघा 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. इफ ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी अँड ए बी सी इज ग्रेटर दॅन 0 देन शो दॅट. आता फर्स्ट एक्झाम्पल आहे. इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट बी मायनस सी ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू ए बी मायनस सी स्क्वेअर. आन्सर आहे ए अपॉन बी. आपल्याला इथे काय दिलेलं आहे, ए अपॉन बी इक्वल टू बी सी. आपल्याला लेफ्ट हँड साईड काय आहे, ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट बी मायनस सी. ठीक आहे. तर आपला याचा एक फॉर्म्युला येतो, तो असा येतो बी स्क्वेअर, म्हणजे या बीने आम्हाला मल्टिप्लाय केलं तर इंटू ए सी येतो. ठीक आहे. मग आता आपण इथे काय करूया, याने याला मल्टिप्लाय करूया. ए इंटू बी ए बी, बी इंटू बी बी स्क्वेअर
प्लस ने सीला केला AC आला. मग बीने बीला केला B² आला, बीने सीला केला BC आला. ओके, सीने केला बीला BC आला आणि सीने सीला केला C² आला. आलं लक्षात सर्वांच्या. आता हे डिफरंट साईन आहेत बट सेम टर्म आहे, म्हणजे प्लस BC मायनस BC आहे, तर हे दोघं कॅन्सल होऊन जातील. आपल्याकडे राहतं काय AB प्लस B² मायनस AC मायनस C². ठीक आहे. मग आता आपण B² म्हणजे काय येतो, B² म्हणजे आपला इथे AC येतो. मग टर्म कॅन्सल होण्यासाठी आपण हा B² म्हणजे AC इथे लिहून घेऊया. मग AB प्लस AC मायनस AC मायनस C². मग हा प्लस AC मायनस AC दोघं कॅन्सल होतात. आपलं राहतं LHS बरोबर काय, तर मग AB मायनस C². AB मायनस C² ही राईट हँड साईड आहे. मग LHS इज इक्वल टू RHS. आलं सर्वांना समजलं. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे A² प्लस B² ब्रॅकेट कंप्लीट, सेकंड ब्रॅकेट B² प्लस C² ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू इन ब्रॅकेट AB प्लस BC ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याला इथं दिला आहे, हा आपला फॉर्म्युला आहे. बट इथे काय म्हटले, देअर फॉर B इज इक्वल टू CK आणि A इज इक्वल टू BK येतो. पण इथे A इज इक्वल टू C म्हणजे BK, बीची किंमत काय आहे CK C आणि हा K ॲज इट इज. मग हा C सिंगल येतो K इंटू K² म्हणून Aची किंमत काय येते CK² येतो आणि Bची किंमत आहे ती येते CK येते. ठीक आहे. मग LHS काय आहे, इन ब्रॅकेट A² प्लस B² ब्रॅकेट कंप्लीट, सेकंड ब्रॅकेट B² प्लस C². ठीक आहे. आता आपण यांच्या किमती Aची किंमत काय आहे आपली CK² आणि हा स्क्वेअर एक्स्ट्रा आला म्हणून हा इथे घेतला, प्लस बीची किंमत CK² हा ॲज इट इज आला. परत इथे बीची किंमत आहे CK² प्लस सीची किंमत आली आपली ॲज इट इज C². इथे सीची काही दिलेली नाही, सी जे असेल ते आपल्याला इथे लिहायचं आहे. तर आता हे आपण सेपरेट करून घेऊया. मग C/² हा C² आला, हा K² प्लस 2 इथे K⁴ आला, प्लस हा C² K² ॲज इट इज, हा C² हा K² आला प्लस हा C² आला. आता याच्यामधून जे कॉमन निघतं ते आपण बाहेर काढून घेऊया. इथून याच्यामधून हा C² आणि K² कॉमन निघेल. मग K² इंटू K² केल्यावर इथे K4 येऊ शकतो, प्लस 1 घेऊया आपण. आणि इथे येईल आपला C² कॉमन येईल, K² प्लस 1 घेऊया आपण. ठीक आहे. मग इथे पूर्ण टर्म ही तयार होते. मग आता हा जो C² आणि हा C² आहे इथे C⁴ येईल आणि हा K² ॲज इट इज येईल आणि ही ज्या सेम टर्म आहेत ती आपण 1 टाईम लिहून घेऊया. आलं लक्षात. मग हे आपलं फर्स्ट आलं LHSचं आन्सर. LHSचं समजलं सर्वांना. आता RHS काय आहे इथे, इन ब्रॅकेट AB प्लस BC ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ABची किंमत काय येते आपली CK² इंटू CK हा बीची किंमत आहे CK प्लस बीची किंमत आहे CK आणि C हा ॲज इट इज आला आणि याचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण हे सेपरेट करून घेऊया. C² C⁻² हा 2 आणि हा 2 C⁴ प्लस हा C² हा K² प्लस हा C² हा K² इंटू इथे हा C² येईल. आलं सर्वांच्या लक्षात. इक्वल टू आता याच्यातून इथे हा C आणि हा C इथे C⁴ आले. हा K² आपण कॉमन काढून घेतला आहे. K² इथे 1 2 3 टाईम आला K² आणि इथे सेकंड ब्रॅकेटमध्ये K⁴ प्लस 1 घेतलेला आहे. म्हणजे 1 2 3 टाईम आहे म्हणजे 4 इंटू 2 केल्यावरती त्याचे हे रेस्टू आपले बरोबर येतील. ओके. मग C⁴ इंटू K² इन ब्रॅकेट K⁴ प्लस 1. ठीक आहे. ही टर्म आली आपली. मग हे आलं आपलं RHS. याला आपण सेकंड इक्वेशन नाव देऊया. मग आपली राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड जी आहे ती काय आली सेम, म्हणून फ्रॉम 1 and 2 इन ब्रॅकेट A² प्लस B² ब्रॅकेट कंप्लीट, सेकंड ब्रॅकेट B² प्लस C इक्वल्स टू A इन ब्रॅकेट AB प्लस BC ब्रॅकेट स्क्वेअर. हे त्याचं आन्सर असणार आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे A² प्लस B² अपॉन AB इक्वल टू A प्लस C अपॉन B. A इज इक्वल्स टू
बी के. पण इथे बीची किंमत काय दिली आहे, सी के आहे, म्हणून बीची किंमत सी के इंटू के इज इक्वल टू सी स्क्वेअर. सी के स्क्वेअर ही एची व्हॅल्यू येते. ठीक आहे. इथे लेफ्ट हँड साईड आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए बी. एची किंमत काय आहे, सी के स्क्वेअर, हा स्क्वेअर ॲज इट इज. बीची किंमत काय आहे, सी के आणि ब्रॅकेट स्क्वेअर ए बी सी के स्क्वेअर इंटू के सी के. आता हा सेपरेट करताना सी स्क्वेअर इंटू हा के रेस टू 4 प्लस सी स्क्वेअर इंटू के स्क्वेअर याला अपॉन आता सी इंटू सी स्क्वेअर आणि के स्क्वेअर इंटू के सी रेस टू 3 सी क्यूब. आपण इथे दिला आहे के रेस टू 3 कसा आला म्हणजे के क्यूब. ओके. आता आपण हे जे सेपरेट करून घेतलं आहे सी स्क्वेअर के स्क्वेअर आपण या दोघांमधून कॉमन काढले आणि इथे के स्क्वेअर प्लस 1 घेतला आहे. मग हा आणि इथे पण आपण काय केलं आहे, सी स्क्वेअर के स्क्वेअर इंटू के केलेला आहे. मग हे सेम टर्म न्यूमेरेटर डिनोमिनेटरला येतात म्हणून त्या कॅन्सल होतात आणि एल एच एस येतं आपलं इन ब्रॅकेट के स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कम्प्लीट अपॉन के इक्वेशन 1 येतं. ठीक आहे. इथे आर एच एस आहे इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी. आता एची किंमत सी के स्क्वेअर प्लस सी ॲज इट इज. बीची किंमत आहे सी के. मग आता आपण इथे सी कॉमन काढून घेतला आहे. के स्क्वेअर प्लस 1 हे इक्वेशन येतं. याचे दोघांमध्ये पण हे कॉमन आहेत म्हणून हा न्यूमिरेटर डिनॉमिनेटरचा सी कॅन्सल होतो आणि आपलं खाली उरतं फक्त इन ब्रॅकेट के स्क्वेअर प्लस 1 अपॉन के इक्वेशन नंबर 2. आता ओव्हरऑल याच्यावरून फ्रॉम 1 अँड 2 एल एच एस इक्वल टू आर एच एस म्हणजे एल एच एस आणि आर एच एस काय आहेत, दोघं पण सेम टर्म येतात म्हणून हे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए बी इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी हे सेम आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 6 आहे. फाइंड मीन प्रोपोर्शनल ऑफ एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. आता आन्सर लेट द मीन ऑफ प्रोपोर्शनल जे एक्झाम्पल दिलं आहे गिवनमध्ये ते आपण इथे लिहून घ्या. अँड एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर बी एम आपण याला एम मानून घेऊया आणि बी स्क्वेअर इक्वल टू ए सी येतो हे आपण मागे फॉर्म्युल्यात बघितलं आहे. देन एम स्क्वेअर इक्वल टू एक्स प्लस वाय मायनस एक्स मायनस वाय इंटू मल्टिप्लाय करूया एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. आता ही टर्म जी आहे ती ॲज इट इज घेऊया. आता हे फॉर्म्युल्यानुसार हे आपण डिवाईड केलेत म्हणजे एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय. ठीक आहे. इथे एक्स स्क्वेअर येतो आणि इथे मायनस वाय स्क्वेअर येतो. ह्याची आपण फोड करून घेतली आहे. ठीक आहे. मग इथे काय होईल, आपण एम स्क्वेअर इक्वल्स टू मग इथे हे जे आहे एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. ठीक आहे. ह्या फोडवरून आपण हे घेतलं आहे म्हणजे हा एक्स मायनस वाय आणि हा एक्स मायनस वाय कट होतो. या दोघांचं मल्टिप्लाय होऊन एक्स प्लस वाय स्क्वेअर ही टर्म येते आणि ही टर्म ॲज इट इज राहते. देअरफॉर आता ह्या दोघांचे स्क्वेअर आहेत. आपल्याला स्क्वेअर काढण्यासाठी त्यांना काय करावं लागेल, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. म्हणून अंडर रूट एम स्क्वेअर इक्वल टू इन रूट इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन इन रूट इन ब्रॅकेट एक्स प्लस एक्स इंटू वाय ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता यांचे हे रूटही कॅन्सल होतील आणि हे स्क्वेअरही कॅन्सल होऊन जातील. इथे याचं रिझन घेतलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. मग इथे आन्सर येतं देअरफॉर एम इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन एक्स इंटू वाय. द मीन प्रोपोर्शनल इज एक्स प्लस वाय अपॉन एक्स इंटू वाय. हे आपलं फायनल आन्सर येतं. समजलं सर्वांना. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि काही वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.